हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 58 भीमाचे कठोर वागणे. पांडवांचा राजसूय यज्ञ यथासांग चालू होता. एक एक विधी चालू होते. ब्राह्मण जेवून तृप्त होत होते, परंतु याला एक गालबोट लागत होते. ब्राह्मणांना जेवायला आग्रहाने वाढायचे काम भीम करत असे. तो ब्राह्मणांना लाडू वाढताना त्यांना म्हणत असे, घ्या, संकोच करू नका, भरपूर खा, तृप्त व्हा. पानातील लाडू संपवा, टाकू नका. पानात लाडू टाकलेत तर ते तुमच्या शेंडीला बांधीन. भीमाच्या या धमकीने ब्राह्मण भीतियुक्त वातावरणात जेवत असत. भीमाची शक्ती जाणून त्यांना तो खरोच पानात लाडू टाकल्यास शेंडीला बांधेल अशी भीती वाटत असे. त्यामुळे ते जेवण त्यांच्या अंगी लागत नसे. भगवंत श्रींच्या ही गोष्ट लक्षात आली. तेव्हा काहीतरी आठवल्यासारखे करून ते भीमाला म्हणाले, भीमा, अरे गंधमादन ऋषी यज्ञाला आलेले नाहीत, तेव्हा जा आणि त्यांना आमंत्रण कर. भीम लगेच गंधमादन ऋषी ज्या पर्वतावर तपश्चर्या करत होते त्या पर्वतावर गेला. ऋषींना मोठ्या विनम्रपणे आणि आदराने त्याने यज्ञाचे बोलावणे केले आणि यज्ञाचे ठिकाणी चलण्याचा आग्रह केला. परंतु गंधमादन ऋषींनी यज्ञाला येण्याविषयी असमर्थता दर्शविली. ते जेव्हा तोंड उघडून बोलू लागले तेव्हा त्यांच्या तोंडाला दुर्गंधी येऊ लागली. भीमाने तर नाकावर बोटं ठेवली. तेव्हा गंधमादन ऋषी म्हणाले, पाहिलेस ना भीमा, माझ्या तोंडाला कशी दुर्गंधी येत आहे ते. तू नाकावर बोट ठेवून उभा आहेस, यामुळेच मी कोठेही जात नाही. ह्या पर्वतावर तपश्चर्या करत, प्रभुसेवा करत माझ्या प्रमादाचे प्रायश्चित्त घेत आहे, कालव्यय करत आहे. तेव्हा कुतूहलाने भीमाने गंधमादन ऋषींना विचारले की आपल्या तोंडाला अशी दुर्गंधी येण्याचे कारण काय? त्यावर गंधमादन ऋषी म्हणाले, मी पूर्वी फार श्रीमंत होतो. मी भरपूर दानधर्म करत असे, ब्राह्मणांना जेवू घालत असे. परंतु हे सर्व करताना ब्राह्मणांना दहशत, भीती वाटेल असे वागत आणि बोलत असे. त्यामुळे मला हा माझ्याच करणीचा शाप मिळाला आहे. ते मी आता आयुष्यभर भोगत आहे. भीम जे काही समजायचे ते समजला. भगवंत श्रींनी त्याला गंधमादन ऋषींना आमंत्रण करायला का पाठविले होते ह्याचे कारण त्याला समजले. स्वतः त्याने योग्य ती सुधारणा त्वरित केली. हरि ओम.